नमस्कार, रामकृष्ण हरी. आजच्या तरुणींमध्ये पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या झपाट्याने वाढत आहे. म्हणजे 10 पैकी दर 3 मुलींना आज पीसीओएस आहे. तर पीसीओएसचे लक्षण काय आहेत? तर केस गळणं, अनियमित मासिक पाळी, वजन वाढ, चेहऱ्यावर भरपूर मुरूम येणं, गळ्यावर गडद काळे डाग येणं ही वरची लक्षणं आहेत. पण बऱ्याच जणींना हार्मोनच्या गोळ्या दिल्या जातात हार्मोनच्या. पण त्या गोळ्या जर बंद केल्या तर ही लक्षणे परत दिसून येतात. म्हणजे त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय नाही आहे, की मुळात सगळं त्याच्यावर उपाय नाही आहे. तर मग खरं कारण काय आहे? तर पीसीओएस ही केवळ हार्मोन्सची समस्या नाही, तर ती एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे शरीरातील ऊर्जेचं नियमन बिघडलेलं असतंय. तर विशेषतः इन्शुलिनचं. तर मग इन्शुलिन रेझिस्टन्स हे पीसीओएसचे मूलभूत कारण असू शकते. म्हणजे इन्शुलिन हे रक्तातील साखर पेशीमध्ये पोहोचण्याचं काम करते आणि जर शरीर त्याला प्रतिसाद देण्याचं झालं, तर साखर काय होते, ती रक्तातच राहते आणि मग शरीर अधिकाधिक जास्त प्रमाणात इन्शुलिन तयार करते. म्हणजे जे रक्तात राहिलेली पहिली साखर आणि परत तयार केलेलं. त्याच्यामुळं साखरेचं प्रमाण वाढते शरीरामध्ये. म्हणजे याचा परिणाम काय होतोय? अंडाशयावर म्हणजे ओव्हरीवर होतोय. मग ती अंडी निर्माण होणं थांबतंय. मग त्यामुळं काय होतंय? आपला जे हार्मोन्स आहे टेस्टोस्टेरॉन तो वाढतो आणि त्यामुळं मग पीसीओएसची लक्षणं सुरू होतात. मग ह्याच्यामध्ये फंक्शनल मेडिसिनमध्ये हा उपचार केवळ लक्षणावर नसतंय. तर त्या आजाराच्या मुळाशी जाऊन केला जातंय. मग जर तसं करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काही गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. म्हणजे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यावर भर द्यावा लागेल. म्हणजे जी रक्तामध्ये जी साखर आहे, तर ती बॅलन्स ठेवणारा आपल्याला आहार घ्यावा लागेल. म्हणजे रक्तातली जी साखर वाढती कशामुळे, कमी होती कशामुळे, आपला जर आहार चुकीचा असेल, आपण जर सकस आहार घेत नसतो, प्रोटीन रिच डाएट आपला नसेल तेव्हा. मग वाढलेलं वजन असते पीसीओएसमुळं, तर ओव्हरऑल वजन कमी करण्याऐवजी फॅट लॉस करणं. म्हणजे जो अनावश्यक फॅट आहे, तो जर आपण फॅट लॉस केला, तर आपल्याला त्याचं चांगलं बेनिफिट भेटते. फॅट लॉस म्हणजे इंच लॉस. परत त्याच्यानंतर जठर स्वास्थ्य सुधारण्यावर भर. म्हणजे कारण ते थेट हार्मोन्सशी जोडलेलं असते. मग आणि गट हेल्थची. तर मग गट हेल्थ स्ट्रॉंग असणं हे पण महत्वाचं आहे. परत टेन्शन, तणाव कमी करणे. आता टेन्शन, तणाव म्हणलं की आपलं कार्टिसोल हार्मोनचं काम येते. तर कार्टिसोल वाढला की त्याचा परिणाम इन्सुलिनवर होते आणि मग जर हा तणाव कमी हे करायचा असेल, इन्सुलिनवर काम करायचं असेल, तर कार्टिसोल आपल्याला वाढू द्यायला जमणार नाही. त्याच्यानंतर योग्य व्यायाम पाहिजे. आता पीसीओडी, पीसीओएस ज्यांना असते त्यांना व्यायाम करणं महत्वाचं आहे. पण असे काही हार्ड वर्कआउट आहेत की ते महिलांनी करू नये. म्हणजे ओव्हर कार्डिओ करू नये. ज्या वर्कआउटनं तुमच्या मसल्स ब्रेक होतील, असं वर्कआउट करायचं नाही. वर्कआउट करायचं डेली, पण ते आपल्या शरीराला फायदेशीर राहील असं करायचंय. आता पीसीओएसला रिव्हर्स करता येऊ शकते का? तर पीसीओला रिव्हर्स करता येऊ शकते. हे फक्त आहे ना सेक्स हार्मोन जे आहे ते नॉर्मल नाही. तर ते मेटाबॉलिक हार्मोन सुद्धा नॉर्मल असणं गरजेचं आहे. मग शरीरातील संपूर्ण मेटाबॉलिकल समतोल साधूनच हे शक्य होते. म्हणूनच दीर्घकालीन जर आपल्याला उपाय हवा असेल लाईफटाईम, तर मग आपल्याला त्याच्यावर गोळ्या घेऊन उपाय करता नाही येणार. उपाय करून जमणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेताल, तोपर्यंतच ते राहील. त्याच्यानंतर परत सुरू होणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, की आपल्याला आपली लाईफस्टाईल सुधारावं लागेल. आपल्याला 20% वर्कआउटवर भर द्यावा लागेल आणि 80% आपल्या डाएटवर. की जो की सकस आहार आपण घ्यायला पाहिजे, की ज्याच्यातून प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर हे सगळं गेलं पाहिजे. परत तुमची झोप व्यवस्थित पाहिजे, पाण्याचं व्यवस्थित प्रमाण पाहिजे. ह्या जर गोष्टी जर झाल्या, तर तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल, शरीर चांगलं स्ट्रॉंग बनेल. हळू-हळू पीसीओएस, पीसीओडीला चांगला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल आणि शरीर स्वास्थ्य हेच खरं सामर्थ्य आहे. जर तुम्हाला पीसीओएस असेल, ती समस्या असेल, तर तुम्ही नक्की त्याच्यावर काम करू शकता. वर्कआउट करत नसताना तर वर्कआउट करा. आहार जर चुकीचा असेल, तर तुम्हाला जर डाएटबद्दल माहिती नसेल, तर मीही तुम्हाला डाएटबद्दल माहिती देऊ शकतो. परत तुम्ही तुमच्या जवळच्या डायटिशियनला बोलून तुमचा डाएट करून घ्या
आणि त्याच्यावर योग्य काम करा म्हणजे तुम्हाला PCOSची प्रॉब्लेम येणार नाही.